आपल्या देश कार्यासाठी आपला आणखी एक मोहरा बळी पडला. आपले शूर सेनापती शिलेदार मानाजीराव लढाईत कामी आले. पण या स्वराज्यासाठी आपण असे खर्ची पाडणार आहोत. काळोखी जेजेने मानाजीरावांवर असा भले फितुरी 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 जिथं नजर वळवावी तिथं तिथं या फितुरीला हैदोस घातलाय नाही. या फितुरीचा पास आमच्या गळ्याभोवती कधी आणि कसा विळका हे त्याचा नेम नाही. स्वराज्याचं बस्तान बसू पाहतोय तो रोज हजारो बातम्या कानावर येऊन आढळतात. आज ही दुःखद बातमी कानावर आली. आपले शूर शिलेदार मानाजीराव आपल्याला सोडून गेले. आता बस हा फितूर दिसला की त्याची पाळमुळा खाणून त्याचा नेस्तनाबूत करायचा, त्याला कडेलोट करायचा. त्यांच्या बळावर हे स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली. ते जसे जीवाच्या जीवनात खर्ची पडल्यावर देश वाचणार कसा? महाराज आमच्या सारखे हजारो तरुण आपल्याकरता जान देण्यास तयार असताना महाराजांनी असे निराश करावे वाटले. त्या काळोखी सारख्या फितुराची मुंडके उडवण्याचं सामर्थ्य आमच्या या मनगटात असताना महाराजांनी असे निराशेचे उद्गार काढू नये. नाही, आपल्या पराक्रमाबद्दल शंकाच नाही. तुम्ही नेताजी पारकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक याच्यासारखे जीवाला जीव देणारे समर धुरंधर आमच्या पाठीशी असल्यावर तो दिल्लीचा बादशाह या मराठशाहीच्या केसाला धक्का लावणार नाही याची खात्री आहे आमच्या मनाला. पण वाईट एवढंच वाटतं, आमच्या ताटाला ताट लावून चार घास खाल्लेले, आमच्या गळ्यातील ताईत म्हणून आम्ही डौलाने मिरवलेले हे काळोजी सारखे नादार देशद्रोही होऊन देशाचा नाश करायला निघाले. त्याच काय खबर आहे? अफजल खानाच्या वधामुळे इम्रान खान चिडला असून त्यानं आपला डेरा हलवून दक्षिणेकडे कूच केली आहे. दिल्लीला जासूस पाठवून पठाण अरबांची कुमक पाठवा अशी बादशाहला विनंती केली आहे. ही कुमक हाती येत्या 8-10 दिवसात रोहिडेश्वरावर इम्रान खान हल्ला करणार असाच रंग दिसतो. याच्या रंगाचा बेरंग करावा लागेल पालकर. महाराज ते सुद्धा दिल्लीहून पठाण अरबांची कुमक येण्यापूर्वीच आपण खानावर हल्ला करायचा. पालकर सॉरीची तयारी करा. त्या इम्रान खानाचा आम्ही जातीने समाचार घेणार. महाराज त्याचा समाचार आम्ही घेतो. आपण रोहिडेश्वरी थांबावं, कारण त्या वेंकोजी वाघाचा काय नाही. आपण सगळे खानाकडे वळलो आहोत ते पाहू. तो नक्कीच संधी साधणार आणि कदाचित रोहिडेश्वर काबीज करेल म्हणून. वेंकोजी वाघ हा सुद्धा काळोखी सारखा या स्वराज्याला विळखा घालून बसलेला एक इशारी नाव. यापुढे त्याचे दात पाडण्याची वेळ जवळ आली आहे. समजावून पाहिलं, मैत्रीचा हात पुढे केला, पण हा आपला एका सोडायला तयार नाही. ठीक आहे पालकर, तुम्ही निवडक सैन्याला घेऊन खानावर हल्ला करा. जिंकू किंवा मरून या शर्तीने खानावर तुटून पडा. आमची खात्री आहे या स्वारीत आपलाच विजय होईल. जशी आज्ञा महाराज. महाराज आपला आशीर्वाद पाठीशी असल्यावर हा नेताजी कृतांत गळालाही घाबरणार नाही. गोपाळरावाला तयार राहायला सांगा. या मोहिमेत त्याच्या हिंमतीचा आपल्याला फार उपयोग होणार नाही. ठीक आहे पालकर, मी आताच जाऊन पोपटरावाला या कामगिरीची माहिती देतो. येतो मी महाराज. जाते वेळी आई भवानीचं दर्शन घेण्यास विसरू नका. आपुलकीच्या मतेनं या महाराष्ट्रावर तिथे मायेचा हात फिरवला, त्याच महाराष्ट्राला हा दुश्मनाने हात दाखवण्याचा चंग बांधला असता आई भवानीच्या अष्टभुजा थंड पडणार नाही. तिचा आशीर्वाद हेच आपलं बळ. जशी आज्ञा महाराज. येतो आम्ही. आई भवानी आमच्या प्रांताला सुखून परत ठेवून जगाला जीवन देणारी तू जगत जननी, तुझ्या या महाराष्ट्राला अशी पारखी होऊ नकोस. आम्हाला असा पोरका करू नकोस. महाराज आताच एका हेराने खबर आणली आहे. त्या नेश काळोजीने आपल्या मानाजीरावांच्या मुलीला सारजेला पळवून नेऊन. काय सांगता काय नाही.
त्या काळोजीची ही हिंमत आपल्या जाया बहिणीच्या अवलंबत नजर टाकणाऱ्या या हरामखोरांचे हात कडक केले पाहिजे. चला बरेच शिवनेरी काढतो. इकडचा फासा तिकडे पडला, डाव उलटला, दोन्ही तंगड्या वर होऊन उताना पडला हरामखोर. मानाची मारला गेला, धर्माची मेला. आता रड म्हणावं आपल्या दुर्दैवाला दोष देऊन. यापुढे तुला नाहीसा करण्यासाठी हा व्यंकची वाघ इथं डबा करून बसलोय. संधी मिळताच नाही तुझं मुडक्या धडापासून वेगळं केलं तर नावाचा व्यंकची वाघच नाही. हेच संधी योग्य आहे. इम्रान खानाशी दोन हात करण्यात शिवाजीचे सारे मौरे गुंतलेले असताना आपणच शिवाजीवर हल्ला करायचा. शिवाजी आता तू माझ्या हातून नाही सुटार. राजा रोण्याची तयारी करणाऱ्या मागरो राजा हा व्यंकची वाघ तुझा दुश्मन तुझ्याशी दोन हात करायला तुझ्या समोर येणार. एकदा का शिवाजी माझ्या हातून मारला गेला या बावण मुलखाचा राजा हा व्यंकची वाघच. व्यंकोजीच्या लहरी म्हणा काम असा अधीर होऊ नकोस. अजूनही वेळ गेलेली नाही. सावधगिरीनं पावलं टाकशील तर गर्दीनं मात्र आत्मनाश सोडवून घेशील. बस ठरला निश्चय. आज रात्रीच रोहिणेश्वरावर हल्ला करायचा. आज रात्रीच. व्यंकोजी राजे आणि असा पुरखा पांघरून आमच्या गुहेत काय सांगतो व्यंकोजी राजे. त्या शिवाजीचे सारखे माझ्या हात धरून पाडले लागले. त्यांच्या या नजरा चुकण्यासाठी हे असं तोंड लपवावं लागतं. मग खानाला सोडून आमच्या गुहेत येण्याचा मतलब अगदी साधाच होता. आपल्याकडे आम्ही आलो ते माझ्या स्वार्थासाठी नाही तर तुमच्या फायद्यासाठी. आमच्या फायद्यासाठी आम्ही नाही समजलो आपल्या बोलण्याचा अर्थ. सांगतो सगळं काही समजावून सांगतो पण आजूबाजूला कोणी नाही ना. नाही या वाघाच्या गुहेत कोणी दोन पावलांनी आला तरच पण तो सुद्धा आमच्या हातून सुखरूप जाणार नाही. आजूबाजूला कोणी नाही. बोला काय सांगायचंय तुम्हाला. नेताजी आणि बहिणजी खानावर चाल करण्यासाठी दक्षिणेकडे रवाना झाले असून रोहिणेश्वरी शिवाजी एकटाच आहे. त्याच्या सोबतीला आहे तो फक्त एकटा येसाजी. काळोजी ही बातमी केव्हाच आमच्या कानी आली. आज रात्रीच आम्ही रोहिणेश्वरावर हल्ला करून निद्रा अवस्थेतच त्या शिवाजीची गर्दन मारणार. हा गैरसमज आहे तुझा व्यंकोजी. शिवाजी तू समजतो तेवढा दूरपुरा नाही आणि त्याचे साथीदार सुद्धा एवढे गाफील नाही. डोळ्यात तेल घालून जे किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्तात उभे असतात तेव्हा काय त्या पहारेकऱ्यांना घाबरून मी आलेली संदेश वाया घालून की काय आहे. माझा निश्चय ठरला. अशी संधी मी वाया घालवणार नाही. आजचा दिवस शिवाजीच्या आयुष्यातील शेवटचा दिवस. त्यापेक्षा वेगळ्या युक्तीने आणि वेगळ्या पद्धतीने आपण शिवाजीला जेल बंद करूया. वेगळ्या युक्तीनं ते कसं काय. तेच तर सांगतो
शिवनेरीवर झालेल्या चकमकीत माझ्याकडून तो मानाजी किल्ल्याला मारला गेला. पण किल्ला काही तुम्हाला सर करता आलेला नाही. होय, आई त्यावेळी त्या नेताजी पालकरांना येऊन सगळा डाव धुळीस मिळवला. पण मानाजीराव त्याच वेळी मारला गेल्यामुळे त्याची एकुलती एक कन्या शारदा त्या नेताजीची नियोजित वधू सध्या एकटीच असते गडावर. तिच्या पहाऱ्याला आहे ते फक्त शेंदार शिपाई. इतर लढवय्ये सध्या मोहिमेवर गेले आहेत. काय? इथं त्या मानाजीच्या लेकीचा काय संबंध? इथंच तर करीन एक आहे वेळकोजीराज. उद्या रात्री तुम्ही शिवनेरीचे पहारेकरी गाफील असताना चोर वाटीने किल्ल्यात प्रवेश करा आणि सरळ त्या शारदाला उचलून आणा. मग झालं आपलं काम करते. तुम्ही काय सांगताय ते तुमच्या खाण्याची आमची तर मती गुंग होण्याची वेळ आली. असे बावळून जाऊ नका वेळकोजीराज. याच मार्गाने गेल्यानंतर तो शिवाजी आपल्या आयताच हाती सापडणार आहे. काय? शिवाजी ऐकतात आपल्या हातात सापडणार? तो कसं काय? समजाला तुम्ही पळवून नेल्याची बातमी शिवाजीला कळणार आणि नेमका नेताजी सध्या या ठिकाणी नाही. तेव्हा शिवाजीला त्या शारदाला सोडवण्यासाठी यावं लागेल आणि एकदा का तो या ठिकाणी आला की आयता तुमच्या पिंजऱ्यात सापडेल. मग घ्या तुमच्या सणाचा बदला, करा तुमच्या पृथ्वीचा शेवट आणि या मावळ रियासतीचे राजे. वाह! युक्ती अगदी नामी आहे, पण एवढीच ती खतरनाकही आहे. ती पोर आमच्या हाती लागली तर ठीकच, नाहीतर सगळा डाव आमच्यावर उलटायचा. नक्की ती शिवनेरीवर आहे ना? यात काय शंका? तुम्ही शिवनेरीवर जायच्या तयारीला जाता. जोपर्यंत ती शारदा हातात सापडत नाही तोपर्यंत तुम्ही किल्ल्यावर जा. मी मागे पहारा देतो आणि तसाच कोणी तुमच्या पाठीमाग आला तर त्याला या ठिकाणी गारद करतो आणि तुमचा मार्ग मोकळा करतो. येतो मी. या जय काली माता. आपण बाप मी लागतो पुढच्या तयारीला. जरा सांभाळून येतो राजे, कारण बाईचा मामला आहे म्हणून म्हटलं. ठीक आहे, या तुम्ही. येतो. काळोजीला टोका आहे नामी युक्ती. शिवाजी आता तू माझ्या हातून सुटत नाही. आज ना उद्या तू स्वतःहून माझ्या या गुहेत चालत येणार. मग हा वेंकोजी तुझी आयटी शिकार करणार. तो पहा शिवाजीचा हे चौके घोडा उडी पळाला. नाही तो आपल्या त्याने नक्कीच ऐकलं असेल. आपल्यातून सुद्धा कामा नाही. त्याला आपण तरी बाहेर जायच्या आधीच काढूया. चला. शिवाजी आमच्या हाती लागला नाही. अफसोस की बात है. एवढी गडबड करून शिवाजी आमच्या हाती लागू नये किती शरमेची गोष्ट आहे. त्या शिवाजी एका ठिकाणी एकाच जागी कधी पत्ता नसतो. आज इकडे तर उद्या तिकडे त्याचे सोपे आणले. आज शिवाजी आदमी है या सैतान. बड़ी अफसोस की बात है. काळोजीच्या मसलतीने शिवनेरी काबीज करण्यासाठी, मानाजीवर हमला करण्यासाठी त्याच्या समोर आझरला पाठवला होता.
पण देवाने दगा दिला. आमचा जिगरी दोस्त बादशाह का जवाब सरदार मारा गया. खैर खुदा की. आता ही बातमी बादशाहच्या कानावर जाणार तर त्यांची आमच्यावर खमाबंदी होणार. बड़े अफसोस की बात है. बड़े अफसोस. देखा है मैंने खुशखबर. मैं यहाँ परेशानी में हूँ. वो काफर शिवाजी मेरे हाथ में आता नहीं और तूने खुशखबर लाई हो. देख के ही परेशानियां भाग जाएगी और चेहरा आपका से सुलगेगा आपका सरकार. क्या बकते हो बेशरम. सच कहते हो खान साहब. कौन सी खुशखबरी आई है बोलो. नाचने गाने वाली जवानी वाली आई है भाग. आपकी इज्जत होतो. तुम बराबर देखा है उसे. वो नाच गाने वाली है क्या शिवाजी की है. ये नाच गाने वालों पर बिल्कुल भरोसा नहीं है. और खान साहब वो हमारी पहचान वाली है. असली गाना गाने वाली पागल सर की टोली वाली. क्या बुलाओ उसे. अब भी लाता हूँ सरकार. आओ आगे आओ. तुम भी सामने लो. ये है हमारे वालिद खान साहब. क्या जवानी है. क्या मराठी क्या रुबाब है. क्या शबाब है. जैसे गुलाब का महका महका फूल है. क्या नाम है मैना. शर्माओ मत प्यारी. और एक कौन है ढोल गया. वो पोपट है. पोपट. हाँ. पोपट यानी ह्याचं नाव पोपट आहे. तो नवरा आहे. तो तू नाचती है. हाँ नाचती भी हूँ और गाती भी हूँ. और तू आज तू क्या करते रे ढोल गया. मी ढोलकी वाजवतो सरकार. ठीक है गाओ नाचो लेकिन ऐसा गाना सुनाओ कि दिल परेशान से. सरकार अहो आम्ही आपल्या दिलरिश्वायाच तर इथं आलो. पण नाच गाणं झाल्यावर सरकार जरा आमच्या पोटा पाण्याचं बघा. काय हाय आम्ही जरा गरीबच डरो मत प्यारी. तुम्हारे लिए हम अच्छा नाम देंगे. ये दिलेर खान दिलदार है. तुम्हारी जैसी खूबसूरत लड़की को देख हम बहुत खुश होते हैं प्यारी.
सांग कधी दौलत मुझी लाखाची 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 दौलत मुझी लाखाची 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 ही दुश्मनी चालायची ही दुश्मनी चालायची ही दुश्मनी चालायची बघूनी कमरेचा बांधा करीसी मनिकार सौदा बघूनी कमरेचा बांधा करीसी मनिकार सौदा पुढही माझी शारची 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 पुढही माझी शारची 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 ही दुश्मनी चालायची दुश्मनी चालायची दुश्मनी चालायची दौलत मुझी लाखाची 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 दौलत मुझी लाखाची 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 नाही दुश्मनी चालायची दुश्मनी चालायची दुश्मनी भागो जाके देखो जलोत्सव करवे भाग इम्रान खान मराठेशाही धुळीला मिळवण्याचा चंगबातून मराठा घुसलेला भाग छत्रपतींचा हा लढता शिलेला तुझ्या शौर्याला दिसून तुला आव्हान करतो अरे असेल हिंमत तर सांभाळवार नेताजी पालकर अरे हे बना या इंग्रजांच्या पंजातून सुद्धा आता शक्य नाही आता तुला कोण वाचवलं यार अगर मस्त झालेला दाढीवाला भोपळा पाहूया कोण कुणाला आसमान दाखवतो ते कुत्र्याच्या बाबतीनं माथाराम खोरा आता इथं थांबून उपयोग नाही बाळाजी आता तुझी बारी आणि नंतर त्या वेंकची वाघाची भाई शाहजहां का नेताजी नावांची वाट पाहताय वाटतं आज नक्कीच बघा येतील ते त्या दिवशी खानाला मराठी मुलखाचं पाणी पाजलं खाना आसमान दाखवलं आज नक्कीच येतील बघा ते ओ शाहजहां का ओ एवढी का वाटेकडे डोळे लावून पाहत आहे हो येतील की होते आता मात्र कमाल झाली तरी नशीब अजून लगीन झालं मला वाटतं नेताजी पालकरांसोबत लगीन झालं तर त्यांना बाहेर सुद्धा सोडणार नाहीत आपण याला म्हणतात प्रेम माया नाही तर साला आमच्या नशिबी आहे हो प्रेम राहिलं बाजूलाच
कधी आम्हाला बघितल्यावर पिसाळलेल्या कुत्र्यावानी भस्कन अंगावर येणार आणि राग बोलाच्या शब्दांऐवजी शिव्यांची लाखोळी वाहणार हो एकदम वंगाळ बाई यापुढे कसा संसार होणार आहे तो देवच जाणे. आता अजून माझा पेटा तुमच्या बरोबर लगीन कराया. पहिला अगं तू अगं मला वाटलं शारजा अक्का. मी मामाया. नाही. मी सोयलेली. नाही, नाही. मी सारखीची गली. नाही, 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 नाही. कोणी झाली किती बोलावं माणसानं? अगं त्यात एवढं चिडायला काय झालं मी आपली सहज गंमत केली. गंमत? होय. गंमत? घ्या पाहिजे तुमची गंमत. त्या आईला अगं एवढी राणी साहेबांसारखी नटलीस अगं निदान आज तरी गोड बोल की तुला नीट बोलताच येत नाही माझ्याशी. तुम्ही किती सरळ बोलता हो? किती सरळ बोलताना त्याचा अंगलट भाव आहे मला. हे काय आपलं हिब्रिस साधारण नुसती मस्करी मस्करी मस्करी. हे बघा मान्यांची महिना म्हणजे तर मला निघाला आहे एकदाच. अगं मला पण पिसळांचा पोपट म्हणतात हा. काय सारख्या ताई आतमध्ये बसले आहे. आई सांगतेस का अगं मग तू इथे नटून नटून काय करत होतीस कुणाची वाट पाहत होतीस. हो? माझ्या नवऱ्याची. होय? होय. कोणाची वाट पाहत होतीस होय. अगं तुझ्या तोंडाला लागली आग ती अगं तुला म्हणावं तरी काय. हे बघा शिव्या घालू नका शिव्या घालू नका आधीच सांगून ठेवून दिला. अगं शिव्या देणार नाही तर पुढणार आहे का तिच्या पाला अगं माझ्या समोर सरळ सांगतेस की त्या जल्पो फाराची वाट पाहत होतीस. अगं काय वाटलं असेल हे ऐकून माझ्या मनाला तुला काही लाज लज्जा. तुम्ही घाला तुमचं ते मन. हा? आले मोठे जीवाला जीव लावणारे पोपटराव तुम्हाला ह्याच्या पुढे सांगून ठेवते आजपासून तुमचा रस्ता वेगळा माझा रस्ता वेगळा. काय आता बघताय का आवाज माझ्याकडं? अगं महिने एवढा राग धरू नको. तू मला सोडून गेली अगं तर मी काय करू एकटा. रुसू नको अशी तू राणी ग रुसू नको अशी तू राणी ग माझ्या जीवाच होतय पाणी ग माझ्या जीवाच होतय पाणी ग माझ्या जीवाच होतय पाणी रुसू नको अशी तू राणी ग रुसू नको अशी तू राणी ग माझ्या जीवाच होतय पाणी ग माझ्या जीवाच होतय पाणी ग माझ्या जीवाच होतय पाणी. तुझा माझा जोडा हा जमला तुझा माझा जोडा हा जमला हा जीव तुझ्यावर जडला हा जीव तुझ्यावर जडला तुझ्या प्रीतीची लागली सुरणी ग तुझ्या प्रीतीची लागली सुरणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी. रुसून नको अशी तू राणी ग रुसून नको अशी तू राणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी ग माझ्या जीवाचं होतंय पाणी. आज
उडानं पेटलेला माणूस, घेतल्या प्रतिज्ञेचा पाठपुरावा करणारा माणूस. इथं कशाला आलाय? सांगतो, सारं काही सांगतो, पण तूच ना त्या मानाजीरावांची लाडकी लेक आता. होय, मीच साचा मानाजीरावांची लाडकी लेक. फासा तर ते बरोबर पडणार. तुझ्याकडेच काम. माझ्याजवळ काय काम? ते माझ्या पुढेच गेल्यावर कळेल तुला. चल चल माझ्या बरोबर. खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर, नाहीतर गंभीर जीवन जाईल तुझा. असं कोणी चोरीच्या हातून मरायला तुला मला लांडच समजलीस होय. हा? मी मर्दाचा पक्ष आहे मर्दाचा. चाल चाल माझ्या बरोबर. चाल चाल माझ्या बरोबर. मला कोण भेटूची तुझी ही हिंमत आहे. चाल हो तुला चिंता. असा धीर सोडू नको पोपटराव. पण तो नक्की वेंकोची वागच होता याबद्दल तुझं जुमत नाही ना? नाही पाहतो. मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्या महिनेला उचलून येताना मी त्याच्या अंगावर गेलो, पण त्याने असा काही लाथेचा तडाखा मारला. मी एका बाजूला आणि माझी शमशेर एका बाजूला. घाबरू नको पोपटराव. मी तुझ्या महिन्याची सुटका करतो. वेंकोची वाघा स्वतःला मर्दाचा बच्चा महाराष्ट्राचा प्रतिराजा समजतोस आणि विद्या भागुबाई सारखा चोर वाटेना येऊन दुसऱ्यांच्या आया बहिणी पळवतोस. अरे तो तुझ्या मजदुरीवर. पोपटराव, चला आपण वाघ गुहेचा मार्ग काढूया. हे बघा नाईक आलेच. नाही, आपली भेट झाली देवच पावला. काल रात्री शिवनेरीवर येऊ. व्यंकोजी वाघाने महिनेला पळवली होय ना? नाही नाही, ही बातमी आपल्याला समजली? या कटाची बातमी मला पूर्वीच कळाली होती, म्हणून मी आपल्या भेटीसाठी शिवनेरीवर येणार होतो. पण आपण इथे आलात चुकामुक झाले. दुश्मनाने डाव साधला आणि व्यंकोजीने बहिणी मानाजीरावांच्या मुलीला सारजेला पळवून नेले. पण नाही, मला हे समजत नाही. सारजेला पळवण्यात काळोजीला कसला डाव साधायचा होता? उत्तर अगदी सोपं आहे मालकर. मानाजीरावांना काळोजीने लग्नाची मागणी घातली होती सारजेसाठी, पण मानाजीरावाने साफ शब्दात नकार दिला. त्या अपमानाचा बदला त्याला असा घ्यायचा होता, पण डाव चुकला, पासा पलटला आणि व्यंकोजी सारजा समजून त्या महिनेला पळवून नेला. नाही, यापुढे प्रथम आपल्याला महिन्याची सुटका केली पाहिजे. मी पोपटरावाला सोबत घेऊन वाघदरीकडे कूच करतो. जरा सांभाळून. वाघदरी म्हणतात तिला. रस्ते असे अवघड की शोधता शोधता मते गुंग होईल. रांजणाईकडून खालच्या वाटेला उतरा. रस्ता लवकर सापडेल. आणि हो, गुहेत शिरताना प्रथम पुढील संकटाचा अंदाज घ्या, नंतरच गुहेत शिरा. या. त्याबद्दल चिंता नसावी. नाही, भैरव जोगेश्वरीची कृपा दृष्टी, महाराजांचा आशीर्वाद आणि आपल्यासारख्या भोर पक्षाचा आदर्श पाठीशी असल्यावर हा नेताजी त्या वेंकोजी वाघाला असणार, पण कधी काळालाही घाबरणार नाही. चला पोपटराव, आपण वाघदरीकडे जाऊ. येतो मी. नाही, नेताजी पालकर वाघदरीकडे रवाना झाले, पण त्या नीच काळोजीचा काही एक भरोसा देता येत नाही. तो विषारी काळ सर्प नेताजी गावांना सुद्धा दंश करेल. त्याच्यावर हुशारीने नजर ठेवावीच लागेल. आपण आणि अशा या आडवाटेला काम घेऊन हे तुमच्यासारखे शूर शिलेदार अहो रात्रंदिवस स्वराज्यासाठी झटत असताना मराठ्यांच्या राजानं गमत पाहत राजवाड्यात बसून राहावं हा कोणता नाही. यथा राजा तथा प्रजा. प्रथम प्रजा जगली पाहिजे, तरच राजा जगेल. नाही, तुमच्या चेहऱ्यावरून तुम्ही कोणत्या तरी विचारात घडून गेलेले दिसतात. बोला, कसली चिंता लागून राहिली आपल्याला? महाराज, काय सांगू. त्या व्यंकोजी वाघाने मानाजीरावांची मुलगी समजून सारजेला पळवलं आणि वाघदरीत घेऊन गेला. काय सांगता नाही? त्या व्यंकोजीची ही हिंमत. चला आताच्या आता घोड्यावर स्वार होऊन वाघदरी काढू. महाराज
आपण जाण्याची काही एक जरूरत नाही. नेताजी पालकर आताच वाघदरीकडे रवाना झाले. सोबत पोपटराव आणि काही शेळके जवान सुद्धा आहेत. अरे रे, किती लांछनास्पद गोष्ट आहे. आपल्याच आया बहिणीच्या अब्रूचे लक्तरे तोडणाऱ्या नराधमाचे हात खांद्यापासून गरम केले पाहिजे. चला ते बा भैरव जोगेश्वरीचं मंदिर आपण दर्शन घेऊन पुढे करू. चला. क्या करूं? अब्बा जान गए तभी रोया, बाबा जान गए तभी रोया, अभी हमारी गिफ्टी बन गई तो भी रोया, अभी हमारे इब्राहिम जाना भी मर गए. मैं अकेला क्या करूं? जाने का रास्ता बताओ. ये फरारी लोग के हाथ में मिलेंगे ना तो मेरी चट्टी बना देंगे. या अल्लाह बचाओ मुझे, बचाओ परवरदिगार, बचाओ मुझे, बचाओ. मैं अकेला क्या करूं? क्या करूं? क्या करूं? डरपोक खान, रडायला काय झालं? कमाल है आपकी भी. तुमको सब मालूम है. तू भी पूछता है रोड़ी को क्या हो गया? हमारे चाचा जान मारे गए, सब साथीदार मारे गए. मैं अभी अकेला क्या करूं? जाने का रास्ता मालूम नहीं. या अल्लाह बचाओ, बचाओ मुझे, बचाओ. इसने रोका है मैं. आता त्याला कोण काय करणार? त्या नेताजीने अचानक हल्ला केला. तुमचे लोक गाफील होते, घाबरले. त्याचाच फायदा घेऊन त्या नेताजीने आणि त्याचे साथीदार मोगल सैनिक कापी डेऱ्यापर्यंत आले. नेताजीशी झालेल्या चकमकीत इम्रान खान मारले गेले. आता त्याला तू, मी आणि तुझा पुढा तरी काय करणार? काळजी, बचाओ मुझे, बचाओ. अरे घाबरू मैं नको. तुम्हें पार पड़ता हूँ, बचाओ मुझे. हो. जाने का रास्ता लोगों ने मराठी को मुझे जान से मार देंगे. डरपोक खान, खडे हो जा, खडे हो जा. घाबरू नकोस. जोपर्यंत या काळोजी जिवंत आहे तोपर्यंत त्या केसालाही धक्का लागणार नाही. पर तुम बरोबर कैसा भरोसा रखूं? हमारे इमरान खान को भी तो ऐसा ही बोला था. सारी फौज मारी गई लेकिन तुम भागे. अरे सांगितलं ना तुला, हल्ला अचानक झाला. अरे कैसा भरोसा रखूं? इतना आदमी मारा गया, मैं अभी अकेला कैसे बचूंगा? डरपोक खान, डरो मत, चलो मेरे साथ. अरे तुम्हारे साथ कहा? जंगल में? नहीं भाई नहीं, तुम्हारे साथ नहीं आएगा. शिवाजी नेताजी लोग तुमको ढूंढते हैं. तुमको तीर जाने नहीं भरोसा. तो मुझे कैसे बचाओगे? आता आता मी मरणार. तुम्ही पण मरणार. तुला मरणार. आता मी काय करू? आता तू सरळ येणार आहेस की या कुजलेल्या पेटात कुजून मारणार आहेस? मैं क्या करूं? मेरा भेजा ही खत्म हो गया. तो भूताच्या राज्यात काय करूं? मैं क्या करूं? तेरा भेजा खत्म हो गया. बाबू जी, आता मैं इधर जाता हूँ, उधर मराठा, आगे पीछे सब मराठा. तुम भी मराठा बाबू जी. अभी मैं क्या करूं? मेरी बीवी हमारे मुल्क में राह देख रही होगी. मुझे हमारे गुरु का रास्ता दिखाओ. मुझे रास्ता दिखाओ. अरे डरपोक खान, तुमच्या जाण्याच्या मार्गाने मार्गावर त्या शिवाजी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तो कडेकोट बंदोबस्त उठेपर्यंत आपण वाघदरीत जाऊया. क्या? शेरचे घर? या अल्लाह रे. तू तो पागल आहे. अरे वाघदरीत व्यंकोजी नावाचा माझा जिगरी दोस्त राहतो, पण शिवाजीचा कट्टर दुश्मन. तेव्हा त्याच्या आश्रयाला आपण जाऊया. कुछ तुम्हारा दोस्त है ना, वो हमको मारेगा तो नहीं ना? नाही. तुला असं ऐकायला सुरू केलं होतं की त्याच्या
तळपयाच्या मस्तकाला जाते. अभी देवा क्या हो गया हमारा खातमा? ये मेरी मोटी अम्मा, ये मेरी छोटी अम्मा, मुझे बचाओ, मुझे बचाओ, मुझे बचाओ. डरपोक खान सुरवतो सही. तेव्हा ती दाढी काढून टाक आणि हा वेश फेकून दे आणि मराठी शिकवण्याचा वेश घाल आणि चल माझ्या बरोबर. वेंकोजी तुलाही मराठी समजून आश्रय देईल. ऐसी बातें तो चलेगा. मेरी जान बचाने के लिए मैं कैसा भी आ सकता हूँ. चलो 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 बाबूजी, चलो. चल. बाबूजी, बचाओ, बचाओ मुझे. कोण गिरजी आणि विठ्ठल. होय, तिथे या पडलेल्या यवनी प्रेतात तुझ्या एका प्रेताची भर घालायला इथं आलोय. या काळोजीला मारणं तेवढं सोपं नाही. जेदे घराण्याच्या पराक्रमाचा विसर पडलेला दिसतोय तुला. विसर पडलाय तो तुला. जेदे घराण्याचाच नव्हे तर तमाम मराठ नगरीचा. म्हणून तसा देशद्रोही होऊन सारखा भटकत असतो. अरे तुझे पूर्वज शूर होते, तसेच पराक्रमी होते. त्याने विमानाने घराच्या लौकिकाला कळसावर चढवलं, पण तू बेईमानी करून घराच्या नाव लौकिकाला जमीन दोस्त केलंस रे. खामोश. जेदे घराण्याच्या भानगडीत ताप उपसण्याची तुला जरुरी नाही. म्हणे काळोजी देशद्रोही आहे, त्याला हद्दपार करा. असले अपमानकारक शब्द ऐकण्यापेक्षा त्या गुलामगिरीवर लाभ पार इथं आलो त्या कसली बेईमानी. अरे तुझ्या इमानीपणाबद्दल तमाम मराठ नगरीला खात्री पटली आहे. खानाला भेटलास, शिवनेरीच्या सगळ्या चोरवाटा त्याला दाखवल्यास, माणाजीरावांवर भ्याड हल्ला केलास, आमचा माणाजीरावांसारखा मोहरा बळी पाडलास, व्यंकोजीला विश्वासात घेऊन महाराजांना पकडण्याचा घाट घातलास. महाराज महाराज तो असेल तुमचा महाराज. मी त्याला काडीची सुद्धा किंमत देत नाही. अरे मूर्खा, हिऱ्याची किंमत ती काय करणार? त्यासाठी रत्नपारखीच लागतात. हिरा हिरा तो शिवाजी हिरा. दुसऱ्याच्या जीवावर मिरास दाखविणारा तो काफर शिवाजी. खामोश. बंद कर ही तुझी बेताल बडबड, नाहीतर तुझी ही बेताल बडबड करणारीची माझ्या संशयाने छाटली जाईल. पण त्या अगोदर तू जिवंत राशील ते मला. स्वतःला स्वामिनिष्ठ समजणारा, महाराष्ट्राचा बहुरूपी मानून शिवाजीला खबर देणारा हा बहिर्जी नाही आज मी खतम करतो.
माझ्यासाठीची अशुभ वेळ. सावध होऊन नाच सारखा नाही आहे हे सांगितलं म्हणून बरं झालं. नाहीतर जी वेळ आज माझ्यावर आली ती वेळ माझ्या माझ्यावर आली. पण माझी आता इथून सुटका होणार तरी कशी? इथून बाहेर पळून जाऊ म्हणलं तर चारी बाजूला उंच उंच डोंगर, आजूबाजूला गिर असावी. पण माझं मन मला ग्वाही देते. माझं राज मला इथे सोडवायला नक्की येते. माझं मन मला ग्वाही देते. बाजीरावाची लाडकी नेताजीची भावी पत्नी, मराठ रियासतीची रणरागिणी सारदा. आज या वेंकोजीच्या मुठीत अडकली. सारदा, कसला विचार करते? पळून जाण्याचा तर नाही ना? आजचा दिवस आजची रात्र तुझ्या अमोल शिलाची शेवटची रात्र. आज संध्याकाळपर्यंत तो शिवाजी इथं आला नाही तर काय करणार आहे? तुझ्या या सुकुमार देहाचा मनमुराद आस्वाद घेऊन माझी रखेली म्हणून कायमचं गुहेत ठेवून देणार आहे. अरे तुझ्या भोगनांचा संमती द्यायला तू काय मला वेळाची बावली समजलास? तू एकदा माझ्या अंगाला हात तर लावून बघ, तुझ्या नरडीचा ना घोटच घेईन मी. बोलण्यावरून तरी हे मराठी पाणी फार तिखट आहे असं वाटतंय. हे सुद्धा मराठी बच्चा आहे हे विसरलीस तू. सिंहाच्या छातीनं किल्ल्यात प्रवेश करून सर्वांसमक्ष तुला उचलून आणली. ते तुझ्या या नाच खाताने मारण्यासाठी नव्हे तर माझ्या या दणकट हाताने त्या शिवाजीची गुंडी मुरगळण्यासाठी. आणि तो मोका नाहीच मिळाला तर मग आहेसच तुझ्या बरोबर इश्काची रंगपंचमी साजरी करून सरळ रोहिणेश्वरावर हल्ला करून शिवाजीला भिडणार. अरे जा चांडाळा, तूच काय तुझ्यासारखे हजार जरी आले ना तरी शिवाजी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही. आम्हा मराठी साम्राज्याचे ते रक्षण करते आहे, मराठीशाहीचे स्वामी आहे. आणि तुझ्यासारख्या षंडांच्या हातून मरायला अजून भवानी मातेची आमच्यावरती अवकृपा झालेली नाही. वाह वाह एवढा मोठा देशाभिमान. वाह बोलता बोलता ती चेहऱ्यावर लाल रक्तिमा चढला. बहुत सुंदर. पाखरू पिंजऱ्यात अडकलं ना की बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांतानं अगदी प्रयत्न करत. पण उपयोग काय होतो? काहीच नाही. जीवाच्या शेवटपर्यंत पिंजरा आणि पिंजऱ्यातच तडफडून मृत्यू. सारखं मी तुला मागणार उद्यापासून शिवाजी इथं येईपर्यंत मनमुराद तुझ्या शिलाचे गचके तुझ्या या सुकुमार देहाबरोबर तो खेळ खेळताना फार मजा येणार आणि माझा दिल खुश होणार. तुझा दिल खुश होण्यापूर्वी महाराज इथं येऊन त्यांच्या चमचाईने तुझा दिल बाहेर काढून तुझ्या हातात देतील याचा तुला विसर पडलेला दिसतोय. एक नंबरची नवरी तू